कुरुंदवाड शहराला अवैध गुटखा माव्याचा विळखा, पोलीस आणि प्रशासन सुस्त, नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात. माळबाग ते शिवतीर्थ परिसरापर्यंत राजरोस विक्री, चिमुरडी मुले व्यसनाच्या जाळ्यात, पालकांमध्ये चिंतेचं वातावरण. ऐतिहासिक कुरुंदवाड शहरात सध्या अवैध गुटखा, मावा आणि सुगंधित सुपारीचा महापूर आला असून या विषारी विळख्यानं तरुण पिढीसह शालेय लहान मुलांनाही आपल्या विळख्यात घेतलाय. शहरात ठिकठिकाणी हे अवैध धंदे राजरोसपणे सुरू असताना स्थानिक पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन विभाग नेमकं काय करत आहे, ते डोळे झाकून का बसलेत, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारतात. मिळालेल्या माहितीनुसार कुरुंदवाडमधील माळबाग, नवबाग रोड, थिएटर चौक, सरकारी दवाखाना परिसर, झारी मस्जिद, सन्मित्र चौक आणि शिवतीर्थ परिसर अशा अत्यंत गजबजलेल्या आणि मुख्य ठिकाणांवर गुटखा आणि सुगंधित सुपारीची विक्री जोरात सुरू आहे. या भागात असणाऱ्या पानटपऱ्यांमधून छुप्या मार्गानं या प्रतिबंधित पदार्थांचा पुरवठा केला जातोय. शहरात सुगंधी सुपारी याचा मोठा साठा असल्याचं नागरिकांमधून बोललं जात आहे. सर्वात भयावह बाब म्हणजे शालेय शिक्षण घेणारी लहान मुले आणि किशोरवयीन मुले या व्यसनाच्या आहारी जात आहेत. सुगंधी सुपारी आणि माव्याच्या चटक्यामुळं मुलांचं आरोग्य धोक्यात आले असून पालकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे. आमची मुलं शाळेत जातात की व्यसनाच्या अड्ड्यावर, असा उद्विग्न प्रश्न पालक विचारतात. अन्न भेसळ रोखण्याची जबाबदारी असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी शहरात फिरकतानाही दिसत नाहीत. दुसरीकडे पोलीस प्रशासनाकडून केवळ नावालाच कारवाई केली जाते, मात्र मुख्य सूत्रधार आणि मोठे साठेबाज मोकळेच फिरतायत. या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे गुटखा माफियांचं धाडस वाढले असून त्यांना कोणाचाही धाक उरलेला नाही, असं चित्र स्पष्ट दिसतंय. शहरातील ही वस्तुस्थिती सुधारली नाही आणि हे अवैध धंदे तातडीनं बंद झाले नाहीत तर आता शांत बसणार नाही, असा पवित्रा कुरुंदवाडमधील सजग नागरिकांनी घेतलाय. येत्या काही दिवसात प्रशासनानं ठोस पावलं उचलली नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांनी दिला आहे. CK News 24 साठी कुलदीप कुंभार.